घरांच्या भिंतीवर लहान मुले वेड्यावाकड्या रेषा मारत असतात. रेषांची वेडीवाकडी वलय करून भिंती खराब करीत असतात, कारण ते त्यांचं वयच असतं. या रेषांमध्ये मुलांचे भविष्य दडलेले असते. आपलं मात्र त्या रेषेवर प्रेम असतं ते त्या भिंतीवर. लहानशा मुलांकडून सायकलने भिंतीला थोडं जरी खरचटलं तर आपल्या मनामध्ये चर्र होतं, कारण आपण भिंती जपतो. अनेक पालक असे आहेत की भिंतीवरील रेषेमध्ये मुलांचं भविष्य पाहतात. भिंती आहेत तेथेच राहणार आहेत. या रेषांची मुलांना स्वातंत्र्य दिले तर त्या रेषांमधून अनेक कलाकृती जन्माला येतात. याच रेषा मुलांचं भविष्य ठरवतात. रेषांना विशिष्ट आकार दिला तर त्या अक्षर बनून पुढे येतात. अक्षरातून शब्द आणि शब्दातून भाषा, हेच बोलण्याचे आणि समजण्याचे माध्यम ठरते. ही सर्व जादू बोलक्या रेषांची असते. ओबडधोबड रेखांमधून हे कुंचले पुढे चालून आकाराला येतात. मोरपिसांच्या सुंदर कलाकृतीप्रमाणे मुलांचे जीवन सुंदर बनवतात. त्या बोटांची जादू एकदा चालली की त्यात देवत्व यायला वेळ लागत नाही. त्याच कुंचल्यातून देव सुद्धा साकारले जातात. त्यामुळे मुलांना स्वातंत्र्य दिले तर खुल्या अंगणात मुक्तपणे वावरतात. धन्यवाद.